मी अंजली स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वल्या तुरीचे कालवण। त्यासाठी तुरी आपण सोलून घेऊया। तुरी आपले सोलून झालेले आहेत। आपण स्वच्छ पाण्यात दोनदा धुवून घेऊया। चला तर आपण तूर भाजून घेऊया। आपली तूर भाजून झाली आहे। आता आपण ही खलबुत्यात घेऊन मोठी मोठी चेचून काढूया। चला तर आपण तूर चेचून घेऊया। चेचून झाली आहे आपली तूर। लसूण घेऊया मोठा मोठा चेचून। लसूण चेचून झालाय, आपण काढून आता कालवण करायचं। आपण कालवण करून घेऊया। एक चमचा तेल टाकून घेऊया। जिरे टाकूया। कांदा, कांदा भाजून घेऊया। कांदा तेलात चेचलेला लसूण टाकूया। कांदा लसूण भाजून घेऊया। कांदा भाजून झालाय। एक टोमॅटो बारीक चिरलेला घेतलाय, तो टाकून घेऊया आपण भाजून। हळद टाकूया। चवीपुरते मीठ टाकूया। गाठी मसाला तेलात भाजून घेऊया चांगलं। मोठी मोठी तूर चेचलेली टाकून भाजून घेऊया। त्यात आता 2 ग्लास पाणी ओतूया आपण। ग्लास पाणी ओतून घेतले। कालवणाला उकळी आल्या, आपण ह्यात शेंगदाण्याच्या कुटाचं 3 चमचे टाकून घेऊया। तुरीचं कालवण आपलं झालं आहे। त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि तूर चेचून घेतल्यामुळे छान अशी मिळून येते आणि चव छान लागते। एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। वल्या तुरीचे कालवण तयार झालं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा।